आणि काही आपलं टार्गेट असतं गाईचं 3 लाखाचं टार्गेट असतं गाईचं आम्हाला प्रत्येकाला. तर बघू गाईज त्यांना विचारू आपण त्यांचे टार्गेट कंप्लीट झालं का नाही आहे. बघू गाईज तेवढे तरी निघाले माझे 81 रुपये. ऑक्सिजन तर त्याचा टार्गेट कंप्लीट नाही आहे. 0 महिना. काहीच आजू म्हणते बॉल घेऊन आतमधनं आपण बॅल काय बॅल बॉल नाही बॅट बॉल. 132 एक्शन. तो चलिए शुरू करते हैं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अशा माझ्या ह्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर गाईज पहिले तुम्ही गाईज नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब करा. चैनल को सब्सक्राइब करो पहले. हाँ जल्दी करो. गाईज चला आता मी निघतो. गाईज निघतो म्हणजे पहिले तर बघूया. बायको गाईज नाश्ता करते मस्तपैकी, गरम गरम पोहे खाते. तर गाईज आपण बाहेर जाऊन झाडं बघूया. ह्या बघा गाईज, पी अरे पी घाबरतोय का मला, तुला खातोय मी. आई झाडं बघू शकता तुम्ही. माठाची झाडं आहेत बघा जायचं तिथे. हे माठाची झाडं आहेत. हे टॅमॅटोची आहे. ही पण गाईज टॅमॅटोची आहेत. तो जांभळाचा आहे. तिकडे गाईज आलेले आहेत. आणि गाईचं नवीन झाडं यायला लागले अजून भरपूर. ती काही झाडं जेव्हा म्हणजे ह्या हाईटपर्यंत मोठी होतील ना, तेव्हा गाईज हे भरपूर पूर्ण आणि भरल्यासारखे दिसणार आहे. पूर्ण भरणारे गाईज हे. गाईज तुम्ही माझे ब्लॉग शेवट पण बघत राहा, खूप मजा येणार आहे गाईज. गाईज चला मी तर आता जातो जॉबवरती. पहिलं मम्मीच्या इकडे जाऊन गाईज ब्रेकफास्ट वगैरे करतो. मम्मी काहीतरी ब्रेकफास्ट केला माझ्यासाठी. चला आता जाऊ आतमध्ये. कुठे मम्मीने काहीच इडली वगैरे केलेली आपल्यासाठी. तर इडली वगैरे खाऊया काहीच नाश्त्यामध्ये होतोय. तर काहीच मस्त बी. तर आपण गरमागरम इडली खाऊन घेऊया. बघा काहीच काय टेस्टी दिसते. एक नंबर केलं काही. त्याला काय आपण सांबार घेऊ अजून. तर गाईस चला आपण ब्रेकफास्ट करू आणि आपल्या जॉबवरती निघूया गाईस. चला तर गाईस चला आता फायनल आपलं ब्रेकफास्ट वगैरे झालेलं आहे. इडली पोटभर खाल्ले गाईस. आणि हे बघा पप्पांनी मस्तपैकी झाड आणलेलं एक साईड कॉर्नरला ठेवायला. बघ खरं बे झाडं धुवायला लागेल त्याला. आणि एक गाईस आर्टिफिशियल पण आणले. हा बघा हा वाला. हा झाड तर गाईस माझ्या शोरूममध्ये पण आहे विकायला. चला गाईस जाऊ आपण आता कामावरती. झाडं इथं पण आलेले आहेत भरपूर. तर काही चला निघूया. बायकोचे ब्रेकफास्ट झालेले आहे बघा इकडे. तर काही चला आता आपणही निघू आपल्या जॉबवरती. काही तर काहीच बघा आता फायनली मी दुकानावरती आलेलो आहे. काही तिकडे इकडे काही अक्षय बसलेलं येऊन, माधुरी बसले इकडे बसले. काहीच खुशी आणि विशाखा. शॉप तर काय जर आपलं ओपन झालं नाही आहे. काही इकडे आबी आणि ऑक्सी थांबले बघा गप्पा मारत. चला काही आपण इकडे जाऊन थांबूया. दुकान नंतर मग काही दुकान ओपन झाल्यानंतर आपलं महाग सगळं बाहेर घेऊ आपण. चला हार पण आलेलं आहे बघा आता जस्ट 9 मध्ये. दुकान वगैरे काही आपलं ओपन वगैरे करू आणि गाईज मग तेल वगैरे बाहेर घेऊ आपलं. चला गाईज आतमध्ये जाऊ, पंचिंग करूया. पहिली बारी विशाखाची. माझी झालं का चालू हो बरं. चला आपण जाऊया. मटेरियल बॅग पहिली ठेवू, मग मटेरियल बाहेर घेऊ शोधून. नाही राहू दे बॅग, नाही राहू दे. अरे नको नको. काहीच कॅमेरा येतात लटकवला पाहिजे आपला. तू पण लटक त्याच्यासोबत. ए विशाखा ए दिसतंय का तिकडचं व्ह्यू दिसतंय बाहेर पाठीमागचं. काहीच तर सगळं मटेरियल आता आपण बाहेर घेतलेलं आहे. अक्षय आता बसल काही बाहेर मोबाईल घेऊन बघा इकडे. आपण जाऊ आतमध्ये जाऊन बसूया. बघू सुनील बाईची वाट बघू. काहीच थांबू इकडेच. काहीच बसलो आता आपण इथे. आता वाजलेले तर
11:30 वाजलेत गाईज. सुनीलबाई बसलेत हिशोब करत. तर गाईज हे बघा आता शोरूममध्ये आहे आम्ही. सुनीलबाई बाहेर गेलेले आहेत. कस्टमर आहेत वाटतं वरती. चालू आहेत गाईज वरती कस्टमर. आजी बसला इकडे विशाखा आणि तिकडे फ्लाईटला अक्षय बसलाय. आता कोण आलं गाईज? सुनीलभाई आले गाईज आतमध्ये. कस्टमर वगैरे काही चालू आहे सकाळपासून. येत आहे एक दोन कस्टमर काही चालू आहेत. सुनीलभाई आत बाहेर करतात. हा वरच्या शोरूमचं आहे. तर होता आपण इधर किधर बेटर येतो. काही जाऊ आपण बाहेर आता. चला बघूया कस्टमर याची वाट बघू बाहेरच जाऊन. बाहेरचं हे वातावरण काही एकदम मस्त आहे. काही बघा काही विशाखा आता वर चालले तर पीस द्यायला तिकडे त्या शोरूमला. काही रस्ता बघा एकदम असा सामसूम पडलाय पूर्ण रस्ता इकडे तिकडे. हा एक शोरूम फक्त चालू आहे. काही आपण फिरू काही तिकडे बाहेरच बघू. क्लायंट येतात का नाही आहे. आज दिवसभरात आपला क्लायंटच करायचं आहे. काही बघू कस्टमरची वाट बघूया. आणि काही जरा जे आपलं मागच्या महिन्याचं काही जे टार्गेट होतं ते काही आपलं काहीच कम्प्लीटच झालं नाही आहे. आणि काही आपलं टार्गेट असतं काहीच 3 लाखाचं टार्गेट असतं काही आम्हाला प्रत्येकाला प्रत्येक सेल्समॅनला. म्हणजे मला 3 लाखाचं टार्गेट. त्यानंतर काही जेवढे वेळी आपलं काही निघेल ते आपलं असतं. पण काहीच ते टार्गेट माझं तर कम्प्लीट झालं नाही आहे. माझ्या काहीच कम्प्लीट होऊन माझ्यावरती निघालेत काहीच 81 रुपये. हो काहीच बाकीच्यांना विचारूया जे सेल्समॅन लोक आहेत ना काहीच. आता काही सेल्समॅनमध्ये मी आहे, अभिषेक आहे, माधुरी, विशाखा, ऑक्सी आणि अर्पण. आम्ही काही 6 जण सेल्समॅनमध्ये. हो काहीच हो काहीच त्यांना विचारू आपण त्यांचे टार्गेट कंप्लीट झालं का नाही आहे. हो काहीच कुणाकुणा टार्गेट कंप्लीट झालं कुणाचं नाही झालं विचारू आपण काहीच त्यांनाही. चला तो चलिए शुरू करते हैं. तर गाईज बघा आता ऑक्सीचं कस्टमर झालेलं आहे ते बघा गाईज. पण गाईज त्यांनी काही घेतलं नाही आहे. तर गाईज ऑक्सीला विचारू आता टार्गेट झालं आहे किती. ऑक्सी किती झालं टार्गेट? हां कंप्लीट झालं का नाही झालं? नाही झालं ना. माझं मी कुठं झालं आहे. तुझंही कंप्लीट झालं ना टार्गेट. बघू काहीच आपण विचारू प्रत्येकाला. आता आतमध्ये कोण विशाखा बसले काही तिला विचारू थोड्या वेळाने. कमिशन 650 रुपये फक्त. तुला माहिती आहे 1 नंबरला कोण आहे? काहीच 1 नंबरला मीच आहे. माझं टार्गेटवरती हो की झालं 81 रुपये फक्त. जॅकपॉट हेड आहे तुला माहित नाही. काहीच तेवढे तरी निघाले माझे 81 रुपये. ऑक्सिजन तर त्याचा टार्गेट कंप्लीट नाही आहे. 0 महिना. काहीच आजू म्हणते बॉल घेऊन आतमधनं आपण बॅल काय बॅल बॉल बॅल बॉट नाही बॅट बॉल. इसके साथ रहेगा मैं तोतला बोलने लगा मालूम है क्या? तोतले मेरा भाई भी तोतला तू भी तोतला. थोड्या वेळाने आपण सगळ्यांना विचारूया. ऑक्सिजन झालं काही त्याचं टार्गेट तुम्हाला सांगितलं कंप्लीट झालं नाहीये. बाकी त्यांना विचारू काही. चला आता मी जातो आतमध्ये. क्या मैं गाड़ी ले रहे क्या? कौन सी वाली? अरे अरे हाथगाड़ी शोरूम की ले रहे क्या? नहीं यार सुनील मैं गाड़ी ले रहे. गाइस पार्टी तो मांगती है. क्या बात है. मैं वाले गाड़ी ले आता जान दो. मैं किसने लगाए थे ये? क्या मालूम किसका आहे. ऑक्सी काय. आता शोरूमला बसलो गाईज आणि 3:30 वाजलेत. विशाखाही बसले बघा गाईज. तर चला काही विशाखाला विचारू आपण तिचं टार्गेट कंप्लीट झालंय की नाही झालं. झालं काही विशाखाचं तोंड बघ किती बारीक झालं की. तर गाईज आपण विशाखाला विचारलं. थोड्याने माधुरीला विचारू, अर्पणला आणि आबीला विचारू. गाईज टार्गेट तर कंप्लीट झालं नाही. पूर्ण टार्गेट नाही झालेलं आहे. कोणातच झालेलं नाही. टार्गेट असते ना 3 लाख टार्गेट असतं ना आम्हाला 3 लाखाचं. ते कुणाचं कंप्लीट झालं नाही आहे. कुणाचे 1700 म्हणजे 17,000 असे झालेत. कळलं का? तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. काही 17,000 माझे 3 लाख झाले कंप्लीट. पण वरती 81 रुपये निघाले आहे ना ग. काहीच नाही. या गाईचं
तर काही मागचा जो आपला महिना गेला काही त्या महिन्यात आमच्या 3,000 ऊपर के रहते हैं हमारे, उसके आगे के हमारे रहते हैं हाँ, ना पैसे, 1 रुपये भी नहीं आए। तुमचं काही टार्गेट 800 कम्प्लीट रुपये आए, मग 815 मेरे, आणि रिव्ह्यूचे किती आले 815 गाईस आले आले मला पण काही रिव्ह्यूचे 650 रुपये आले. काही कसे आपलं टार्गेटच्या वरती झाले ना पैसे तर ते आपले असतात रिव्ह्यूचे, रिव्ह्यू कमिशन. काहीच कुणाचं टार्गेट कम्प्लीट झालं नाही, विशाखाचं नाही झालं आणि माझं तर झालंच नाही काहीच ह्या महिन्यात. तर बघू आता ह्या महिना कसा जातो आपला, काहीच टार्गेट कम्प्लीट होतंय का नाही ह्या महिन्यात. तरी पाठीमागचा महिना काहीच एकदम बोकस आणि टार्गेट तर सुनील भाईचं टार्गेट कम्प्लीट झालं नाही ना. बकवास गेला एकदम बकवास गेला काही. विचारू अजून व्हॉट इज दिस बोकस गाईज. अच्छा हमको सिखा रिया है. बोकस म्हणजे बोरिंग शांत गाईज. मी आता बाहेरून बसलो काही शोरूमच्या इकडे पॅकिंग चालू आहे बघा. विशाखाचं कस्टमर आलेलं आहे. विशाख आणि माधुरी पॅकिंग करत बसले तिकडे. आणि काही यार तिकडे मी बघितलं बघा कोणीतरी ना गाईज बघा शोरूमच्या समोर दुकान आहेत, झाड आहेत गाईज, झाडं बघा कपडे सोबत टाकले त्यात. म्हणजे काही इंडिया पब्लिक गाईज, ही पुण्याची पब्लिक आहे गाईज यार. सगळ्यात डेंजर आहे, भरपूर डेंजर आहे गाईज. इकडे पॅकिंग चालू आहे गाईज. तर गाईज आता मी शोरूम मध्ये आतमध्ये आहे गाईज. आणि गाईज आता वाजलेत किती गाईज, आता बघा 8 वाजून नाही गाईज आता 7:45 वाजलेत गाईज. आपण गाईज फिरू इकडेच, आपले कस्टमर पण झालेले सकाळपासून 1-2. तर गाईज तिकडे बघा आता अभिषेक पण आलेलं आहे. तर गाईज अभिषेकला आपण विचारूया त्याचं कमिशन किती झालेलं आहे गाईज. चला बघा आता अभिषेक भेटला आपल्याला. तर काय त्याला विचारूया त्याचं टार्गेट कम्प्लीट झालंय की नाही झालं का नाही. काहीच माझं टार्गेट नाही झालं आज. किती झालं 2500 रुपये झाले. 2500 फक्त. वरचे काय निघाले का नाही. वरचे काय नाही गाईज डॅमेज गाईज फक्त 800 रुपये. ते निघालेत गाईज. हा तर गाईज अभिषेकचे टार्गेट कम्प्लीट झालेलं नाहीये, त्याचं बी तोंड गाईज पडलेलं आहे. तर काही टार्गेट तर कुणाचं कमी झालं नाहीये. आता आपलं शॉप बघा बंद होतंय. मटेरियल तर आपण आज घेतलेलं आहे. सुनील भाई निघाले घरी, सगळेजण काही घरी निघाले थांबलेत आता. चला काही शॉप बंद झाले आता गाईज. आता आपण निघूया गाईज घरी आहे चला. तर काय आता मी घरी आलेलो आहे काय तिकडे. चला काय आता आपण जाऊया आतमध्ये. बघायचं आपण जाऊ आतमध्ये. बायको बसली बघा काहीच मेहंदी वगैरे काढत. जेवण झालं वाटतं बायकोचं. तिला काही जास्त आवडत नाही सोशल मीडियावरती म्हणून तिला काहीच मी जास्त नाही आणत. तर काही चला मी हा ब्लॉग संपवतो काय इथे. आवरून जेवण घेतो आणि मग त्याचं काय आपल्याला एडिटिंग करायचं आहे थोड्या वेळाने. चला काय हा ब्लॉग तुम्ही इथे संपवतो. तुम्हाला आवडला असेल लाईक करा आणि काही चॅनल सबस्क्राईब करा. गुड नाईट, बाय बाय.